प्रति माननीय उपजिल्हाधिकारी साहेब, उपजिल्हाधिकारी कार्यालय उदगीर। विषय: उदगीर नगरपालिकेचे माजी नगर उपाध्यक्ष सुधीर भोसले यांनी मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकुरकेकर यांना नगरपरिषद कार्यालय उदगीर येथे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक तिरडी आंदोलन करत असलेबाबत संदर्भ: दिनांक 19 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक साहेब लातूर, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब उदगीर, पोलीस निरीक्षक साहेब उदगीर शहर यांना निवेदन देऊन तक्रार दिलीबाबत महोदय, वरील विषयी निवेदन सादर करण्यात येते की उदगीर नगरपालिकेत मुख्याधिकारी यांच्या दालनामध्ये काही डॉक्टरांनी केलेल्या अतिक्रमणाच्या विषयी बैठकीचे आयोजन चर्चेसाठी मुख्याधिकाऱ्यांनी केले होते। त्या बैठकीस नितीन एकुरकेकर उपस्थित होते। त्यांच्या समवेत उपनगराध्यक्ष सुधीर भोसले ही उपस्थित होती। बैठक संपल्यानंतर दालनाच्या बाहेर आल्यानंतर उपनगराध्यक्ष सुधीर भोसले यांनी मानवाधिकार कार्यकर्ते नितीन एकुरकेकर यांना, तो माझा मतदारसंघ आहे, त्या नालीवर अतिक्रमण करून बेड मी टाकला आहे, डीपी मी बसवला आहे, तिथे तू आल्यास तुझे हात पाय मोडतो, तुला खतम करतो असे म्हणत अपमानास्पद वागणूक दिली व जीवे मारण्याची धमकी दिली। त्यावेळी त्या ठिकाणी अनेक पत्रकारही उपस्थित होते। नितीन एकुरकेकर यांनी सुधीर भोसले यांना ब्रश शब्दही बोलला नाही, तरी त्यांनी अशी भाषा का वापरली याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, या घटनेचे नेमके कारण काय याची चौकशी व्हावी म्हणून सदरील घटना ही शाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या कार्यकर्त्यांचा अपमान करणारी आहे। सदरील घटनेमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। समाजात तेढ निर्माण करण्याचे हे काम आहे। म्हणून आज दिनांक 22/9/2025 रोजी आम्ही या घटनेचा निषेध म्हणून कायदेशीर व सदनशीर मार्गाने शांततेत प्रतिकात्मक तिरडी आंदोलन केली आहे। या आंदोलनास बहुजन पॅथर सेना, लष्कर ए भीमा संघटना, युथ पॅथर संघटना, युवा भीमसेना, शिवक्रांती बहुजन संघटना, समाजवादी पार्टी सह अनेक पक्ष संघटनांनी पाठिंबा देऊन दिनांक 19.9.2025 दशसहस्रांश रोजी पोलिसात तक्रार दिली आहे। भविष्यात नितीन एकुरकेकर यांच्या जीवितास धोका झाल्यास त्याला सर्वस्वी माजी उपनगराध्यक्ष सुधीर भोसले जबाबदार राहतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी व तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल। सुधीर भोसले, अरे मुर्दाबाद मुर्दाबाद। नितीनलाही भोसले आणि गाडी करून शिव्या दिल्या बघत त्याचा तिरडी मोठा काढण्यात आलेला आहे। ते तिरडी मोठा ते बोलल्याबद्दल त्याच्यावरही तिरडी मोठा काढलेला आहे। हे आपली काठी घेऊन स्वतः जे माणूस येतोय त्याच्यावर काही अन्याय झाला असत म्हणून हे भाज्या लावून हे मुंबई घेऊन येतो, ते स्वतः घेऊन येणाऱ्या माणसावर किती अन्याय झालेला आहे। हे अन्याय दूर होण्यासाठी हा तिरडी हा मोठा काढलेला आहे। सगळे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत, सगळे हे कार्यकर्ते ह्या तिरडी मोठ्या घेऊन आले, त्याला न्याय मिळाली पाहिजे। ह्या नितीनला जर बोट टाकला त्याचं बोट खोल्याचं राहणार नाही, असे आमचे त्यांच्या पोरांमध्ये आहे। अरे का म्हणून तुम्ही बोलता, का म्हणून शिवा देता, का कशाबद्दल देता? अरे तुझ्या वाड्यावरती का तुझ्या बापाचा वारद आहे? अरे सगळ्या जनताचा वारद आहे। जनतानं मतदान केलं तर तू सदस्य बनतो, तू निवडून येतो आणि जनता मतदान करण्याला तू कशाचा निवडून येतो? ह्याला म्हणजे बसावं लागते रोटाचा। हे तुला अक्कल वाटली पाहिजे। बोलायची भाषा सोडून द्या, आता बोलायला जमत नाही। बोलल्याबद्दल कारवाई होऊ शकते, अटक होऊ शकते। बंदी ह्यानं तिरडीत आणला आहे, तुझ्या जामीन होईना ते त्याचे लक्षायचे, तुला जामीन होईना ते मध्ये हत्याशिवाय द्यायला बाबासाहेब बाबासाहेबांना खटल्याची वेळ आहे। अरे अन्याय केला म्हणजे का बाबासाहेबांना? आणि तुम्ही अन्याय करता
बाबासाहेबांच्या घटनेमध्ये सर्व एक खा सर्वजण एकत्र वागा सर्व बहुजन हिताय सर्व बहुजन एकत्र वागा बाबासाहेबांनी घटना केलेला आहे. आज तुम्ही खरं मागा सर्व अन्य करता शिवाय देता किती है काम देता या शिवाय देण्याबद्दल हे मोर्चा झाला आहे. तुम्हाला मोर्चाचा धडा ऐकला झालाय. तुझी टाकी बरोबरीमध्ये जाणार आणि टाकी घेऊन बरोबरीमध्ये गादीमध्ये घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात ठेवा. हे आणि नितीनला शिव्या दिले म्हणजे आमच्या सगळ्या भोवताला शिव्या नितीनवर अन्याय झाला म्हणजे हातावर अन्याय झाला. आणि त्या पत्रकाराला सुद्धा भाषा कशाला वापरायची. या डॉक्टरने आणि अत्याचार केला म्हणून पत्रकारांनी कोणत्या कार्याच्या पत्रकाराला सुद्धा शिवा देता तुमच्या बापाच्या घरचा आहे. अत्यकर्म करणं अत्यकर्म काम करावं. अरे ढवळे पोळे हो तुम्हाला लाज वाटावं लागते. गरिबाच्या काळून लुटी खाता इंजेक्शन देऊन माणसं मारून घालता आणि पत्रकाराला तुम्ही वाकडं बोलता. पत्रकाराला सुद्धा कुणी बोट टाकलं तरी बोट हे लक्षात ठेवा. पत्रकार माझेच आहेत नितीन माझाच आहे. नितीनला हा शिवा दिलाय मला दिलंय आणि 18 टक्के ह्या शासनानं केलं पाहिजे. नाही मिळालं तर मला मी सांगतो फौजदार साहेब तुम्ही केस केलं पाहिजे. केस नाही केले तर तुमच्या ठाण्याच्या पुढे आम्ही गिरगिल गोट टाकायच्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा. एवढं बोलून माझं भाषण करतो. मित्र आज या ठिकाणी हे दिल्ली काढायची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं आहे समाजामध्ये असे भरपूर दादा गुंड लोक पैदा झालेले आहेत. शहर हे संवेदनशील शहर आहे म्हणतात. या ठिकाणी दाब धमक्या दिल्या जातात. स्वतःची तिरडी स्वतः घेऊन यायची हिंमत आमच्यामध्ये आहे. तुम्ही मारून किती माणसं मारणार. कदाचित समाजामधून सामाजिक कार्यकर्ते घडत असताना कुठंतरी संपवण्याचा कुठंतरी या डाव रचलेला असावा अशी शंका बाळगली जाते. मित्र आज नितीन भाऊ इतुरकेकर यांच्या पार्श्वभूमी पाहिली तर समाजामध्ये चांगल्या पद्धतीने कार्य करतात. समाजाच्या सगळ्यांच्या दुःखामध्ये जातात. अशा माणसाला मारून टाकण्याच्या धमक्या येतात. असा कुठला तर 72 आहे की माणसं खाऊन माणसं हागत असेल तर त्याला बघून घ्यायची तारी या समाजामध्ये आहे. या ठिकाणी एवढं सांगितलो आणि क्रांतिनायक शिंदे मित्रमंडळाचा जाहीर पाठिंबा नितीनराव यांना